नमस्कार मंडळी. तर यावेळी जॉली LLB 3 यावेळी डबल धमाका आहे. अरशद वारसी, अक्षय कुमार दोन्ही जॉली या चित्रपटात आपल्याला बघायला भेटणार आहेत आणि वन अँड ओनली जज सौरभ शुक्ला. तर तेच खतरनाक तिन्ही आपल्याला कॅरेक्टर जॉली LLB 3 मध्ये बघायला भेटत आहेत. तर या चित्रपटाचा प्लॉट काय आहे, कथा काय आहे, तर ते म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या, जमिनीबद्दल त्यांची फसवणूक आणि भ्रष्टाचार या सिरियस टॉपिकवर चित्रपट आधारित आहे. चित्रपट जरी या टॉपिकवर आधारित असला तरीही ते दोन्ही ऍक्टर अरशद वारसी नॅचरल कॉमेडी आणि अक्षय कुमार यांचे एकदम हरामी कॅरेक्टर जसं की हेराफेरीमध्ये होतं त्या टाईपची एकदम त्यांची नॅचरल कॉमेडी आपल्या चित्रपटात बघायला भेटते. सिरियस चित्रपट असतानाही ह्या दोन्ही ऍक्टरनी एकदम अशी कॉमेडी केली आहे, अशी कॉमेडी प्लस सिरियस अशी ब्लेंडिंग जी चित्रपटाची झालेली आहे, खरंच म्हणता येईल बॉलिवूड करून भरपूर दिवसानंतर असा काहीतरी खतरनाक चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे. आणि मेन चित्रपटाची हिरो म्हणजे सौरभ शुक्ला, जज. आर 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 एक नंबर म्हणता येईल. म्हणजे कायम लक्षात राहणारी कॉमेडी म्हणजे सौरभ शुक्ला यांची. पिक्चर बघितलं तुम्हाला नक्की कळेलच. तर हे तिन्ही कॅरेक्टरने एकदम तुफान कॉमेडी केली आहे. बाकीचे कॅरेक्टर म्हणजे गजराजराव त्यांचं विलन कॅरेक्टर आहे, तरी गजराजराव यांनी पण त्या कॅरेक्टरला परिपूर्ण तोडीचा अभिनय केलेला आहे. एक नंबर काम केलेलं आहे. आणि तसेच सीमा विश्वास यांनी शेतकऱ्यांच्या संघर्षात डोळ्यात खच पाणी आणणारा अभिनय केलेला आहे. आणि चित्रपटाची थीम भ्रष्टाचार, न्याय व्यवस्था, शेतकऱ्यांची समस्या हे खरंच विषय खूप छान मांडलेले आहेत. आणि फर्स्ट हाफ थोडाफार स्लो आहे, पण सेकंड हाफ मध्ये खरंच खूप सिरियस थ्रिल माहोल कोर्टरूम ड्रामा आपल्याला पाहायला भेटतं. आणि दोन्ही ऍक्टरची जुगलबंदी कॉमेडी बघायसाठी आपण हा चित्रपट नक्की बघायला पाहिजे. मला आठवते मडगाव एक्सप्रेस मध्ये एकदम तुफान हसलो होतो मी. त्याच्यानंतर बॉलिवूडकडून एकदम खतरनाक कॉमेडी, सिरियस, थ्रिल या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन असलेला चित्रपट आलेला आहे. तर तुम्ही थिएटरमध्ये नक्की हा चित्रपट बघायला पाहिजे. तर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.